काल मी बिहारच्या दौऱ्यावर होतो. पटना, दरभंगा आणि बेगूसराई, आणि त्या ठिकाणी मी काल दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी मला एक फोन आला, आणि त्याचं धनसे नावाचं नाव आहे, आणि त्यांनी मला सांगितलं की मी शिर्डीचा शिक्षक बोलतो, आणि आमची सहल जी आहे ती सहल इकडं गोंदियामध्ये आलेली आहे, आणि गोंदियापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आमच्या बसचा अपघात झालेला आहे. मुलं जखमी झालेली आहेत. अजून कोणीच आलं नाही. ताबडतोब मी त्या ठिकाणच्या आमच्या गोंदियाच्या कार्यकर्त्यांना फोन लावला, आणि त्यांनी नंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर ते बोलले की नाही, आम्ही इथं गोंदियाला, आम्ही भंडाऱ्याला आहोत म्हणून. आणि मला ते सारखे फोन करत होते की आमची मुलं जी जखमी आहेत त्यांना जे हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलेलं आहे. तर मी त्यांना सांगितलं की भंडाऱ्यापासून नागपूर जवळच आहे, आणि नागपूरला सगळे हॉस्पिटल त्या ठिकाणी आहेत. मुंबईला आणण्याची काय काय आवश्यकता आहे? नाही, डॉक्टरांनी सांगितलं की जे हॉस्पिटल न्या, आणि त्याच्यासाठी आम्ही गाडी केलेली आहे. आमच्याकडे पैसे नाहीत, आणि ताबडतोब काहीतरी पैसे पाठवा, अशा पद्धतीचा त्यांनी सातत्यानं मला सारखे फोन केले. नंतर माझे ॲडिशनल PS आहेत आपले पृथ्वी भाटी, त्यांना मी ते सांगितलं, आणि काहीतरी पैसे पाठवून द्या, आता मी तर दौऱ्यावर आहे बिहारमध्ये. तर नंतर मग ते गुगलवरती पैसे पाठवायचं म्हणत होते. तर त्या भाटीने सांगितलं मी गुगलवर नाही पाठवू शकत, तुमचा मला अकाउंट नंबर द्या. तर मग नंतर ते लक्षात आलं की ते सगळं बोगस आहे प्रकरण. म्हणजे असेच फोन त्याने आता कुठून फोन घेतला माहीत नाही, आणि त्यांनी ढानसे नावाचं काहीतरी सांगितलं, मी शिक्षक आहे. आणि नंतर भाटीने ते शिर्डीला फोन लावला की बाबा अशी शाळा जी आहे त्या काय तुमची ट्रिप आलेली आहे का, आणि ट्रिप गोंदियाला कशाला जाईल, तिथं ट्रिप जातेही. पण माझ्या लक्षात आलं नाही. मला वाटलं की माझे फोन अनेक लोकांकडे आहेत, कुठून लोक घेतात, ती अशी अडचण आली तर मला फोन करतात, त्यांना काय मदत आहे ते आपण करतोही. तर नंतर ते लक्षात आलं हे प्रकरण बोगस आहे. म्हणजे अशा पद्धतीनं फसवून असे पैसे मागण्याचा प्रयत्न करणारी अशी काही टोळी आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.